आता जाऊयात आपण आशिष शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊयात. आशिष शेलार बोलतात. अधिकृत जी आकडेवारी घोषित झालेली आहे, जर आपापसात प्लीज, अधिकृत आकडेवारी जी घोषित झालेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी डिक्लेअर्ड विजयी उमेदवार 81 शिवसेना 3 आकड्याचा नंबर आकडे लावणारे लावत होते, पण जमले फक्त 84. 31 ठिकाणी काँग्रेस, एनसीपी 9, MIM 3, समाजवादी पार्टी 6, मनसे 7, अखिल भारतीय सेना 1, अपक्ष 4 असे मिळून 224 होतात. एक समसमान मतं पडल्यामुळे रिकाउंटिंग चालू आहे अतुल शहा यांचं, आणि त्यामुळे अपक्षांपैकी 4 मध्ये सुद्धा भाजपशी समर्थनाचं बोलणं ज्यांचं झालंय ते रहेबर राजा खान यांनी भाजपला समर्थन दिलेलं आहे. भाजप मी मुंबईकरांचं धन्यवाद देतो, निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं धन्यवाद देतो. भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. हा विजय आम्ही मुंबईकरांना सुपूर्द करतो. माननीय नरेंद्र मोदींच्या धोरणांवर हा भाजपचा विजय आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या कर्तृत्वावर हा भाजपचा विजय आहे. काँग्रेस, एनसीपी, मनसे यांचा संपूर्ण पराभव. 2च पक्षांची वाढ झाली आहे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. पण त्या वाढीतले आकडे आपण समजून घ्या. मी चुकत नसेल तर 79 ते 80 ची शिवसेना 84 वर झाली आहे आणि 32 ची भारतीय जनता पार्टी 32 वरून 82 वर पोहोचलेली आहे. आणि त्यामुळे या वाढीचं वर्णन करायचं झालं तर, कारण दोन्ही पक्षांची वाढ आहे, काही लोकांची वाढ ही फूटपट्टीमध्ये झालेली आहे. शाळेतल्या मुलांना जी फुटपट्टी लागते त्या शाळेतल्या मुलांना लागणाऱ्या फुटपट्टीप्रमाणे काहींची वाढ फुटपट्टीमध्ये वाढली आहे, तर भाजपची वाढ पटींमध्ये वाढलेली आहे. आणि त्यामुळे दुप्पटीच्या वर भाजपचा विजय झालाय. परत एकदा सांगतो, काँग्रेस आणि शिवसेनेने मिळून मॅच फिक्सिंग करून सामना केला तरी मी याचं श्रेय भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना देईन की त्यांनी या काँग्रेस आणि शिवसेनेने मिळून एकत्र लढलेल्या निवडणुकीला सुद्धा भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिलेलं आहे. आणि म्हणून गिरगावमध्येही भाजप 2 ठिकाणी जिंकली आहे, माहीम दादरमध्येही भाजप जिंकली आहे, जोगेश्वरीमध्येही भाजप चांगल्या जागा जिंकली आहे, गोरेगावमध्ये तर त्यांचा सफाळा केला आहे. आणि म्हणून कुठलाही असा भाग नाही की जिथे भाजपचा विजय झाला नाही, एकाच दुसरा सोडला तर. आणि म्हणून हा विजय कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व विजय आहे. माझ्या मतदारसंघामध्ये तर काँग्रेस आणि शिवसेनेने फेविकॉलचा जोड लावून एकत्र निवडणूक लढले तरी शिवसेनेला 1च जागा मिळाली, काँग्रेसला 1च मिळाली, भाजपला 3 जागा मिळाल्या. आणि
मुलुंड सारख्या विधानसभेत तर 100% 6 पैकी 6 जागा मिळाल्या आहेत. दिंडोशीमध्ये पण यश मिळालंय, ते जोगेश्वरीप्रमाणे अभूतपूर्व मिळालंय. भायखळ्यामध्ये सुद्धा भाजप जिंकली आहे आणि म्हणून संपूर्ण पॅन मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईकरांनी भाजपच्या बाजूने मतदान केलेलं आहे. आमचाच अजेंडा मुंबईकरांनी आपलासा केलाय. आम्ही त्यांना वचन देतो, ह्याच अजेंड्यावर भारतीय जनता पार्टी काम करेल आणि पुन्हा एकदा काहींची वाढ ही फूटपट्टीमध्ये आणि भाजपची वाढ ही पटीलमध्ये झाली आहे. हा विजय मुंबईकरांचा विजय, हा विजय नरेंद्र मोदींच्या धोरणांवरचा शिक्कामोर्तब आहे. हा विजय देवेंद्र फडणवीसजींच्या कर्तृत्वाचा आहे आणि समस्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. धन्यवाद. भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दावा करत होते की भाजपचाच विजय झालेला आहे मुंबईमध्ये. आशिष शेलार त्यांचे कार्यकर्त्यांना उचलून घेत आहेत.